आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। धुळ्यातील शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया यांच्या विरुद्ध वॉरंट जारी। 2016 मध्ये एकनाथ खडसेंविरोधात निराधार आरोप केल्याप्रकरणी न्यायालयाचा निर्णय, तर अंजली दमानियांना 23 सप्टेंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हिंदी भाषिकांना मराठी शिकवली जाणार आहे। राष्ट्रवादी हिंदी भाषिक सेलचं मनीष दुबे हिंदी भाषिकांनी मराठी शिकवणार असल्याची माहिती दिली आहे। साताऱ्याच्या वाईतील अनधिकृत दगडखाने आणि स्टोन क्रशर विरोधात कुसगाव, एकसर, व्याहाळी आणि वाई या गावांतील ग्रामस्थांचा सातारा ते मंत्रालय असा तब्बल 230 किलोमीटर पायी मोर्चा। लाडक्या बहिणींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग। या अनधिकृत दगडखाणींमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसंच प्राण्यांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचा आरोप। मुंबईत अंडरग्राउंड मेट्रोसह विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या 33 इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टबाबत आढावा घेण्यात आलाय। दरम्यान मुंबई पुणे मिसिंग लिंक डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, ठाणे, भिवंडी, कल्याण, वडाळा, कासरवडवाली, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी, अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत, दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राउंड मेट्रो 3 आहे, या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे। बीडीडी रहिवाशांना पुढील आठवड्यात घराच्या चाव्या मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। बीडीडी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतला। त्यांच्याही काही अडचणी होत्या, त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत। पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्याला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील आहे। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यात। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेनुसार घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ओबीसी समाजाला न्याय मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। 14 कोटी जनता ज्या निवडणुकीची वाट बघत होती तो निर्णय आता झालेला आहे। मला वाटतं आता लवकर निवडणुका होतील आणि 13,000च्या वर जागा ज्या पंचायत ते महानगरपालिकेपर्यंत आता लोकप्रतिनिधीच्या आहेत, त्या जागा निवडणुकीने भरण्यात येतील। ठाण्यातील घोडबंदर रस्त्याची दुरावस्था झाली आहे। याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली। यावेळी प्री कास्ट स्लॅब आणि पॉलिमरचा वापर करून रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याचे शिंदेंनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे। या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतलाय। अशातच आता पश्चिम रेल्वेनं मुंबई लोकलमध्ये कवच लावणार असल्याचं देखील सांगितलंय। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये ही मागणी होऊन महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय जलमंत्री CR पाटील यांची भेट घेतली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह सांगलीतील लोकप्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे आणि हे शिष्टमंडळाने आता भेट घेतली आहे। भारतीय संघानं ओव्हल कसोटी सामन्याच्या 5व्या दिवशी इंग्लंडचा 6 धावांनी सनसनाटी पराभव केला। त्यामुळे 5 कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीमध्ये सुटली।
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजनं 5 तर प्रसिद्ध कृष्णानं 4 फलंदाजांना माघारी धाडलंय. भारताच्या ओव्हल कसोटीतील थरारक विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये मोठा बदल झालाय. इंग्लंडला मागे टाकत भारताची 3ऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय, तर ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट प्रज्ञासह पाहत रहा एबीपी माझा.